नागपूर हिंसाचार प्रकरण. नागपूरमध्ये अद्यापही जमावबंदी कायम आहे. आता नागपूरमधून एक बातमी येताना दिसतेय. हिंसाचार प्रकरणी एका जखमीचा मृत्यू झालेला आहे. उपचारादरम्यान जखमी इसमाचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. नागपूरमध्ये गेल्या 6 दिवसांपासून संचारबंदी सुद्धा कायम आहे. आता नागपूरमधल्या हिंसाचाराप्रकरणी एका जखमीचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून. ज्ञानेश्वर, काय माहिती या संदर्भात? अगदीच आपण पाहू शकतो की सोमवारी नागपूरमध्ये जेव्हा हिंसाचार सुरू होता त्यावेळेस इरफान अन्सारी 38 वर्षीय तरुण जो आहे तो रेल्वे पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जात होता. मात्र जमावामध्ये जे आहे ते त्याला जे आहे ते मारहाण झाली. त्याच दरम्यान जे आहे त्याला उपचारासाठी जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आणि एकूणच पाहू शकतो की सोमवारपासून तर आजपर्यंत त्यावर जे आहे ते रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. मात्र आज 6व्या दिवशी अखेर त्यांनी श्वास सोडल्याची जी आहे ती माहिती समोर येते आहे. आणि एकूणच त्यामध्ये जे आहे त्याचा मृत्यू झाल्याचं एकूणच सद्यस्थितीमध्ये कळते. आपण पाहू शकतो की पोलिसांकडून अद्याप त्याची अधिकृत माहिती देण्यात आली. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याचा मृत्यू झालेला आहे. आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते आता पोलीस आयुक्तालयामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे. थोड्या वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या दरम्यानच जे आहे ते याची अधिकृत माहिती आता याचं स्पष्टीकरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुद्द देतील.